भाविक बाद झाला आणि त्यानंतर कॅप्टन भाविक बाद झालेला आहे. न्यू बॅटर भाविक पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. पहिली सफलता मिळून दिली आपल्या संघाला तुषार याने. अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. एक धाव असताना ही विकेट कॅप्टनला बाद करून दिलेला आहे. पुन्हा एकदा तयार होईल तुषार बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला फटका पाठवल्या चेंडूला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट 4 धावा चौकार. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाल्याने निर्धाव चेंडूची समाप्ती. चौकार आला होता त्यानंतर लगेचच बॅक करताना गोलंदाज तुषारला आपण पाहतोय. धावा धावपलकावर कायम आहेत 5. एक गडी बाद. 4 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केले आहेत. 1 विकेट. किफायती गोलंदाजी करत असताना पाहतोय तुषारला. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये कॉटन बॉलची संधी होती पण सेफ प्लॅन झाला होता चेंडू. वेल होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 6. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर तुषार. चांगली गोलंदाजी करतोय. P1च्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. चौकार जर वगळला तर चांगली गोलंदाजी करते. शॉट ऑन पुल केलेला आहे. खेळू झाले काऊ कॉर्नर कडे पण क्षेत्ररक्षण लाजवाब. थ्रो देखील खूप चांगला आला. वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. कामेशच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे आणि ह्याच बरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं षटक एक समाप्त झालेलं आहे. धाबा आहेत धावपलका फक्त आणि फक्त 7. गडी बाद झालेल्या 1. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये तुषार याने. इकॉनॉमिकल हे षटक आपण बघितलं. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. बंदरामारुती काल्हेर संघाला जर चांगलं लक्ष सेट करायचं असेल तर चांगलं टार्गेट तयार करायचं असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. षटक क्रमांक 2 साठी क्रिश तयार होतोय बॉलिंग मार्कवर. क्रिश तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल बॅटर सलामीवीर कामेश. कामेश एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे बंदरामारुती काल्हेर या संघाचा. नाव त्याचं खूप मोठं आहे पण नाव रूपाला तशी त्याला कामगिरी करून दाखवावी लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. हो चांगला फटका पण लॉंग ऑन ला प्रतिम क्षेत्ररक्षण. वेल होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 8. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 ला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा क्रिश तयार होईल बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. बॅकफुट पण चांगला फटका पण ह्या वेळेला क्षेत्ररक्षक थोडासा गडबडताना आपण बघितला. धावबाद
देखील संधी होती. झेल देखील तिथे झेलबादची देखील संधी दवडली. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर भाविक. धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 10. भाविकला जीवनदान दिलेले आहे. भाविक देखील एक तडाखेबंद बॅटर आहे, पण आतापर्यंत तरी भाविकला तशा प्रकारचा खेळ करता आलेला नाही. हो, चांगला फटका, सरळ बॅटने फटका केला होता. स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. वेळ होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाईल 11. 1 गडी बाद. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर क्रिश. स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस, वेग कमी केला होता. धावबादची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहतो आपण फलंदाज होईल धावबाद. ते बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जाईल. भाविकने देखील निराश केले. बारा धावा धावपलकर. गचाल क्षेत्ररक्षण झालं होतं आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जाते नेव्हर टेक चान्स ऑफ मिस फील्ड. यश नॉन स्ट्राईक एंडला न्यू बॅटर आहे. तुषार तयार होईल बॉलिंग मार्कवर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेला थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. वेल होती कामेश याच्याकडे 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 13. 13 धावा, 2 गडी बाद झालेले आहेत. धीम्या गतीने फलंदाजी बघायला मिळते. कासव छाप गतीने खेळ करताना पाहतोय बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला. पुन्हा एकदा क्रिश तयार होईल बॉलिंग मार्कवर. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. खूप निष्णात पंच आहेत शिवाजी मडवी, मॅन फ्रॉम खारबाव. त्याचबरोबर निवृत्ती मुकादम, मॅन फ्रॉम खारबाव. दोन्ही 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. हो, प्रचंड वेग होता. निर्धाव चेंडू जाते. स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली तुषारने दुसऱ्या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी केली क्रिश याने. तुषारने पहिलं षटक टाकलं होतं. तुषारने देखील खूप भन्नाट गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. आणि क्रिशने दुसरे षटक टाकलं. त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 6. कमालीची गोलंदाजी. 2 षटकांच्या अखेरीस धावा धावपलकावर 2 गडी बाद 13. एक चांगली गोलंदाजी आपण बघितली 2 षटकांपर्यंत. येणारी 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये आता जास्तीत जास्त धावा हे जोडाव्या लागतील. एक मोठं चॅलेंज उभं करायचं असेल तर बंद्र्या मारुती काल्हेरला. षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग मार्कवर तयार होईल उमेश. मला तर वाटते भिवंडी तालुक्यातील अंडर-25 ची लाईव्ह टेलिकास्ट दुसरी स्पर्धा असेल. या अगोदर DD भिनार ज्या ग्राउंडवर एक स्पर्धा झाली होती, ही दुसरी भिवंडी तालुक्यातील ही स्पर्धा असेल. अंडर-25 ची बिग बॅश नीव एकविरा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. उमेश तयार होईल बॉलिंग मार्कवर.
हो, प्रचंड वेगाने चेंडू टाकला होता, खूप जलद गतीने चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती जवळजवळ 110च्या स्पीडने हा चेंडू टाकला होता उमेश याने. धावा धावपलकावर कायम आहेत 13. धावसंख्या पूर्णपणे थांबलेली आहे, धावांपासून वंचित ठेवलेल्या फलंदाजांना कुठल्या प्रकारची मुभा दिली जात नाही मोठे पटके खेळण्यासाठी. पुन्हा एकदा उमेश, मला वाटतं आयकॉन प्लेअर आहे उमेश नाईक. अजून एक पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. येस, ओव्हर स्टेपिंग झाला होता तिथे. गोलंदाज उमेश नाईक. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल, एक्स्ट्राची मदत. धावसंख्या पुढे जाईल 14. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटवर कामेशला आता एक मुक्त फटका खेळावा लागेल. अजून एक वेगवान चेंडू, फ्री हिट चेंडू होता पण त्याचा देखील समाचार घेता आलेला नाही. कामेश धावांसाठी खूप स्ट्रगल करतोय, खेळपट्टीवर झगडतोय, धावांपासून त्याला वंचित ठेवलेला आहे. धावा काय माहित धावपलकावर फक्त आणि फक्त 14. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा उमेश नाईक, राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलंय चेंडूला, मिस टाइम शॉट, पण मिडॉन चेंडू मिडॉपला आला होता. मिडॉन वरून मिडॉपला चेंडू आला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूला उचलण्यासाठी. वेळ होती कामेश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 16. 16, लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस नाव. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा तयार होईल उमेश नाईक, सामना करेल कामेश. हो, पूल केलेला आहे, आखूड टप्प्याचा चेंडू होता पण क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे. धावबाची संधी, एकच धाव मिळेल कामेशला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 17. धावसंख्येला लगाम लावलेला आहे. तिन्ही गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. तुषार, क्रिश, त्यानंतर उमेश नाईक ॲक्युरेट बॉलिंग करताना. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो निर्धाव. फुल्लर लेंथचा चेंडू टाकला होता. टेंभवली संघाचा संघनायक आणि भाटाळे संघाचा संघनायक आपण या लकी ड्रॉ केला जाईल. 3 संघांमध्ये विजेता संघ चालू सामन्यातील टेंभवली आणि भाटाळे. हो, वेगवान चेंडू होता, जोरदार अपील केला जातोय. वाईट यॉर्कर, फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 चिठ्ठ्या टाकल्या जातील. जय हनुमान टेंभवली, जय ब्राह्मणदेव भाटाले चालू सामन्यातील विजेता संघ. 3 संघांमध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातील. ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्याला पुढे चाल दिली जाईल आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यामध्ये सामना खेळवला जाईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. चला, भाटाले संघ कर्णधार आपण या. लकी ड्रॉ, चिठ्ठ्या टाकल्या जातील. बघा, या अगोदर मी नमूद केलं होतं की 3 संघांमध्ये आम्ही चिठ्ठ्या टाकणार आहोत. एक चिठ्ठी असेल जय हनुमान टेंभवली, जय ब्राह्मणदेव भाटाले आणि चालू सामन्यातील विजेता संघ. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. एकच धाव पूर्ण केलेली आहे. बॉलर नेम प्रशांत. फलंदाजांना शांत ठेवणार का प्रशांत? हो, चांगला चेंडू होता, सोडून दिलेल्या चेंडूला. बघा, चेंडू पाहतो आपण वळण घेताना बघितला.
स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू राखला होता प्रशांत याने. पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते. निर्धाव चेंडू जातोय. कमालीची गोलंदाजी, अँगल क्रिएट करणारा चेंडू होता. धावपलक स्थिर आहेत 18. पुन्हा एकदा बॅटची कडा, चेंडू चाललाय फ्लाय स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मिळेल. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पुढे जाईल 20. बघा, ज्या हनुमान टेंभवली या संघाची चिठ्ठी निघालेली आहे, या संघाला पुढे चाल. अरे विजेता संघ आणि भाटाले असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. तोलून मापून कॅल्क्युलेटेड हा षटकार येतोय. धाव आहेत धावपलकावर. फक्त आणि फक्त 26-27 धावांचे माफक लक्ष पार करावं लागेल मयुरेश 11 भादवड टीमला. यापुढील जे सामने असतील ते सर्व 3-3 षटकांचे सामने खेळवले जातील. आणि जर वेळ आपल्याजवळ असली तर शेवटचा सामना जर पहिला सेमीफायनलचा सामना होईल तो कदाचित वेळ जर असेल तर 4 षटकांचा हा खेळवला जाईल. तर आपण नाणेफेक करण्यासाठी या जय ब्राह्मणदेव चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण चिठ्ठीच्या आधारे जय हनुमान टेंभवली या संघाला पुढे चाल मिळालेली आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर एंटर करायची टीम मयुरेश 11 भादवड. क्षेत्ररक्षण लावून घ्या, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बंदऱ्यावरती काढले. आता वेळ आपल्याजवळ खूप कमी राहिलेली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. 27 धावांचे माफक लक्ष पार करावं लागेल. गोलंदाजीचं पृथ्थकरण जर बघितलं तर मयुरेश 11 भादवड संघातील 4ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. तुषारने 7 धावा दिल्या, 1 विकेट. त्यानंतर क्रिशने दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. कमालीचं नियंत्रण गोलंदाजीमध्ये अफलातून गोलंदाजी केली. त्यानंतर उमेश नाईकने धावा फक्त 4 खर्च केल्या. सुपर से ऊपर त्याचे षटक राहिलं. त्यानंतर अंतिम षटकामध्ये प्रशांतने धावा खर्च केल्या 9. 27 धावांचे लक्ष विजयाचं पार करावं लागेल. लक्षाचा पाठलाग करण्यासाठी टोपनर पॅर मैदानाच्या आतमध्ये जाताना भादवड संघाचे क्रिश आणि तुषार.
पहिलं पॉवर प्ले ते षटक घेऊन येते गोलंदाज भाविक. स्ट्राईकला तुषार, नॉन स्ट्राईक एंडला क्रिश. P1 चे षटक, पॉवर प्ले नंबर 1 चे हे षटक भाविक तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू पायांमध्ये हा चेंडू टाकला होता. चेंडू झाला डीप मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण, वेल होती फलंदाजाकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली ऑफ द मार्क बॅटर तुषार. धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे एका धाब्याच्या मदतीने. लो स्कोरिंगचा सामना. बंद्र्या मारुती काल्हेर संघाला सामना जर जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस चेंडू, स्विंग केलेल्या चेंडूला पण हा पण टॉप चान्स होता, अवघड झेल होता. 2 धावा पूर्ण करते बॅटर क्रिश ऑफ द मार्क. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 3. पुन्हा एकदा भाविक तयार होईल बॉलिंग मार्कवर. लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावतोय. खूप सुंदर झेल. पहिला फलंदाज बाद. क्रिश बाद झालेला आहे. अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देत असताना पाहतोय भाविकला. 3 या धावसंख्येवर पहिला गडी गमावलेला आहे मयुरेश 11 भादवड संघाने. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचा आहे. लक्षात घ्या टाइम आउटचा रूल तुम्हाला ठाऊक असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. मॅथ्यूज अँजेलो मॅथ्यूज हा शिकार ठरला होता आपल्या माहितीकरिता. नवीन फलंदाजांनी लगेच रेडी राहायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. न्यू बॅटर पुन्हा एकदा भाविक. ओ ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. यॉर्कर चेंडू फक्त डिफेन्सिव्ह रित्या खेळलेला आहे. बॅटर कुठल्याही प्रकारची धाव नाही. स्वतः गोलंदाज झेपावला होता चेंडूवर. निर्धाव चेंडूची समाप्ती. भादवड संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बघा मालिकावीरासाठी कूलर आहे, बॅटर बॉलर साठी देखील कूलर आहे. हो चांगला फटका फ्लिक केलेला आहे. मनगटी शॉट, बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू गेला डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. तरेच्या बॅट मधून अनमोल षटकार आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीपच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 10. अमोल ने एक षटकार लगावलेला आहे. पुन्हा एकदा भाविक. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला तटवलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय अमोल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 11. एक गडी बाद. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत. धावपलक 11. 27 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. फक्त विजयासाठी आता 16 धावा पूर्ण कराव्या लागतील 3 षटकांमध्ये. षटक क्रमांक 2 साठी आता बॉलिंग मार्कवर तयार होईल कामेश. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतात. अंडर 25 बिग बॅश न्यू एकविरा चषक 2026 खारबाव. न्यू एकविरा ग्रुप खारबाव आयोजित भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा.
हो, खूप सुंदर चेंडू होता. यॉर्कर चेंडू टाकला होता. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग कडे. वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 12. कामेश पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. एक छोटस आव्हान हे पार करावं लागेल विजयाचं 27 धावांचं. चांगला फटका. सिटेड बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेपवतं डीप मिड विकेटला. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. रनला चांगल्या रन बनवावे लागतील. अजून विजयासाठी 15 धावा पूर्ण कराव्या लागतील. इथून जादुई गोलंदाजी करावी लागेल मंदिरा मारुती काल्लेर संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर. चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग कडे. वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची. फक्त एकच धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 13. कामेश चांगली गोलंदाजी करतोय सेकंड ओव्हर मध्ये. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने मिळून दिलेला आपल्या संघासाठी. खूप चांगला चेंडू होता. काय चेंडू टाकला होता. अफलातून वेगवान चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेल्या. धावा कायम धावपलकावर 13. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅकअप लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पुल केलेल्या चेंडूला पण क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे. अमोलला फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 14. 13 धावांची अजून गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू देखील शिल्लक आहेत 13. पण कामेश चांगली गोलंदाजी करतोय. मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये. सातत्याने बदल करताना चेंडू टाकताना पाहतोय. चेंडू चाललाय थर्ड मॅन कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धावा पूर्ण करतोय. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. ह्या अतिरिक्त 2 धावा धावपलकावर आम्ही प्लस करणार आहोत. याचबरोबर षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 16. विजयासाठी आता धावा पूर्ण कराव्या लागतील 11. चेंडू शिल्लक आहेत 12. म्हणजे 2 षटकांचा खेळ आता या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे. 11 धावा विजयाच्या पूर्ण कराव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी. सोपं समीकरण राहिलेलं आहे भादवड संघाच्या दृष्टिकोनातून. षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅकवर तयार होईल. यश येतोय. क्रमांक 3चं षटक घेऊन सामना करेल बॅटर अमोल. अमोलने एक षटकार लगावलेला आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. हलकासा बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला होता. साऊंड देखील आमच्यापर्यंत पोहोचला होता पण ती संधी दवडलेली आहे यष्टीरक्षकाने. निर्धाव चेंडूची समाप्ती. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर यश. हो, चांगला फटका. खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. मिड ऑफला
चेंडूला उचलला गेला, वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 10 धावा या पूर्ण कराव्या लागतील विजयाच्या. 17 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. यश आमच्यापासून दूर जातोय ओव्हर द विकेट. हो, चांगला फटका, चेंडू झाला फाईन लेग कडे, फाईन फटका खेळला होता. 4 धावा चौकार. एकवीस 6 धावांची आवश्यकता. खूप चांगला फटका, पायांमध्ये चेंडू टाकला होता. अलॉंग दी कार्पेट चेंडू गेला होता काऊ कॉर्नर कडे. वेल होती फलंदाजाकडे एक धाव कंप्लीट करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 22-22. लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर यश. हो, बॅटची कडा, खूप वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावा कायम धावपलकावर 22. फक्त आणि फक्त 5 धावा जोडाव्या लागतील विजय संपादन करण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 7. हो, गुड लेन स्पॉट होऊन चेंडूने उचली घेतली होती आणि सरळ निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची समाप्ती. याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 22 आणि विजयासाठी अंतिम षटकामध्ये 5 धावा पूर्ण कराव्या लागतील. जादुई गोलंदाजी करावी लागेल इथून शेवटच्या गोलंदाजाला. 6 चेंडू आणि 5 धावा. बॉलर नेम तनिष. तनिष एखादा चमत्कार करणार का बंदऱ्या मारुती काल्हेर संघासाठी? पण सोपं समीकरण आहे. मयुरेश 11 भादवड संघासाठी 6 चेंडू आणि 5 धावा विजयाच्या पूर्ण कराव्या लागतील. सरळ बॅटने हा फटका खेळला होता. लॉंग ऑन सीमा रेषेला चेंडू जाऊन धडकला. 4 धावा चौकार. बरी झालेली आहे. विजयाचे 1 धाव पूर्ण करावे लागेल. करणच्या बॅट मधून चौकार आला आणि विजयाची धाव आता बघूया कुणाच्या बॅट मधून येईल, अमोल की करण. पण स्ट्राईकला सध्या करण आहे. बॅकफुटला जात असताना चेंडूला हॅमट केलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. 4 धावा चौकार. विनिंग शॉट करंच्या बॅट मधून. मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे मयुरेश 11 भादवड संघाने. हार्दिक अभिनंदन काल्हेर. कम ऑन डीजे. खरं तर 2 ते 3 खेळाडू सामनावीराच्या रेस मध्ये होते, पण पहिलं पॉवर प्ले षटक तुषारने टाकलं.